ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण एक बटाटा आणि एक कांद्यापासून अतिशय कमालीची अशी रेसिपी पाहणार आहोत। यापूर्वी कधीच केली नसेल आणि इतकी पौष्टिक की तुम्ही बघताच लगेच बनवाल इतकी जास्त पौष्टिक ही रेसिपी आहे आणि करायला म्हणाल तर अगदी सोपी आहे। तुमच्या घरात जे साहित्य अवेलेबल आहे त्या साहित्यामध्येच ही रेसिपी होणार आहे। तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीकडे वळूयात। त्याआधी बघा इथे एक बटाटा एक कांदा घ्यायचा आहे। आता ही रेसिपी 3 लोकांसाठी मी बनवत आहे, त्यानुसार इथे साहित्याचे प्रमाण घेतलेलं आहे। आता बटाट्याचे आपल्याला साल काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कांदा सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। व्हिडिओवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच एक सबस्क्राइब करून घ्या, कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राइब हे खूप जास्त मोलाचं असतं। तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आता बघा कांदा सुद्धा इथे कट करून झालेला आहे। आता थोड्याशा मोठ्या मोठ्या फोडीमध्येच आपल्याला हा कांदा मिक्सरमध्ये टाकून घ्यायचा आहे। जास्त सुद्धा बारीक करत बसायचं नाही, कारण की कांदा आपल्याला वाटूनच घ्यायचा आहे। त्यामुळे बघा अगदी मोठ्या फोडीमध्ये मी कांदा कट करून घेतले आणि जो कांद्याचा पुढचा भाग असतो व्हाईट, तो जर तुम्ही घेत नसाल तर अशा पद्धतीने काढून देखील टाकू शकता। आता त्याच पद्धतीने बटाट्याच्या सुद्धा आपल्याला फोडी करायच्या आहेत। ही रेसिपी तुम्ही अगदी झटपट बनवू शकता, सकाळच्या घाई गडबडीत किंवा मग संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा बनवू शकता। कमीत कमी वेळेमध्ये बनणारी आहे आणि अगदी जास्त पौष्टिक आहे। आता बघा बटाटा आणि कांदा मिक्सरमध्ये घालून घेतला आहे। आता यामध्ये हिरवी मिरची घालूया। आता मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। तर इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत। 4-5 लसणाच्या पाकळ्या सोलून घातलेल्या आहेत। भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर या रेसिपीसाठी शक्यतो जास्त घाला, म्हणजे या रेसिपीची जी चव आहे अजून जास्त वाढते। पांढरे तीळ घालून घेतले आहेत। आता थंडीचे दिवस आहेत आणि पाऊस सुद्धा खूप जास्त पडतोय, तर पांढरे तीळ नक्कीच खा। 1 चमचा जिरे आणि 1 वाटी मी दही घातलेलं आहे। आता दह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि जर तुमच्याकडे दही नसेलच तर त्याऐवजी लिंबू पिळा किंवा मग नाही घातलं दही किंवा लिंबू तरी सुद्धा चालेल। आता बघा हे छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे। तर पाणी टाकूनच आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर बघा पेस्टमध्ये आपल्याला जास्त गठ्ठे वगैरे अजिबातच ठेवायचे नाही, छान फाईन असं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला। आता एका बाउलमध्ये काढून यामध्ये आपण अर्धा चमचा इतपत हळद घालून घेऊया। आता यामध्ये अगदी महत्त्वाचा जिन्नस घालायचा आहे, तो म्हणजे इथे मी 2 वाट्या बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। तर बघा 1.5 ते 2 वाटी बाजरीचं पीठ आपण इथे वापरलेलं आहे। बाजरीच्या पिठामुळं हा नाश्ता अगदी पौष्टिक होणार आहे। मुले नेहमी बाजरीची भाकर खायला तर अगदी कंटाळा करतात किंवा काही काही मुलं खात सुद्धा नाही, त्यामुळे त्यांना तुम्ही असा नाश्ता नक्कीच बनवून देऊ शकता। सकाळच्या घाई गडबडीमध्ये असं काहीतरी नवीन बनवलं की मुलांना सुद्धा नक्कीच आवडतं आणि डब्याला दिलं तरी ते अगदी आवडीने खातील। यामध्ये जर तुम्हाला अजून काही ॲड करायचं असेल, जसं की गाजर किसून किंवा मग पालक वगैरे चिरून घालायची असेल, ती सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। आता बघा पाणी टाकून आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी अगदी एकदम सुद्धा घालू नका, नाहीतर मग जे बॅटर आहे ते अगदी पातळ होऊन जाईल। आता बघा छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता परफेक्ट अशी बॅटरची कन्सिस्टन्सी आपली झालेली आहे। आता हे बॅटर आपण एका साईडला ठेवून देऊया आणि यासाठी जी आपण चटणी करणार आहोत ती बनवून घेऊया। अशी जर चटणी केली ना या रेसिपीसाठी तर नक्कीच ही रेसिपी अजून जास्त छान होते। आणि जर तुम्हाला हा पदार्थ असाच खायचा असेल, चटणी नसेल करायची, तर तुम्ही नाही केली तरी चालेल। आता बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे शेंगदाणे, लसूण, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, थोडंसं खोबरं घातलेलं आहे किसून, भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। अगदी चटपटीत अशी ही चटणी तयार होणार आहे आणि 1 चमचा इतपत मी दही घातलेलं आहे। दही घालणं अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर घाला किंवा मग नाही घातलं तरी चालेल। आता बघा हे आपल्याला छान पाणी टाकून बारीक असं वाटून घ्यायचं आहे।
आता चटणी तुम्हाला जितकी पातळ घट्ट ठेवायची आहे त्यानुसार इथे तुम्ही पाणी घालू शकता. पण बघा मी ती अशा पद्धतीने चटणीची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त दाटसरसुद्धा नाही. म्हणजे या पदार्थासोबत ही चटणी अगदी आरामात आपल्याला खाता येईल अशा पद्धतीने आपण चटणी पातळ ठेवलेली आहे. आता एका वाटीमध्ये आपण ही चटणी काढून घेऊया. आता याला आपण छान अशी फोडणीसुद्धा देणार आहोत, कारण की अशा पद्धतीने फोडणी दिली की चटणीची चव आहे ती अजून जास्त वाढणार आहे. तर बघा तेलामध्ये मी जिरी, मोहरी, कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे. जर तुमच्याकडे तडका पॅन असेल तर त्यामध्ये सुद्धा इथे तुम्ही फोडणी देऊ शकता. माझ्याकडे तडका पॅन नव्हता त्यामुळे इथे मी पळीचा वापर केलेला आहे. आता चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि ही चटणी आपली तयार झालेली आहे. पाहू शकता किती छान असा रंग देखील चटणीला आलेला आहे. ही चटणी तुम्ही डोसे, उत्तप्पा किंवा मग जर इडली वगैरे करत असाल त्यासाठी सुद्धा बनवू शकता. आता बघा चटणी आपण करत तोपर्यंत पीठसुद्धा छान भिजलेलं आहे. आता यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा बॅटर आता छान असं हलवून घ्यायचं आहे. व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक, एक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर बघा गॅसवरती आता मी एक पॅन तापत ठेवला आहे. पॅन छान कडकडीत तापून द्यायचं आहे. त्यानंतर यावरती थोडंसं पाणी मारून घेतलेलं आहे मी आणि अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आता हे बॅटर यावरती आपण टाकून घेऊया आणि याचा छान डोसा किंवा मग तुम्ही याला धिरडे सुद्धा म्हणू शकता ते करून घेऊया. बघा अगदी सहज याचे डोसे, धिरडे तयार होतात. आता सुरुवातीचा असल्यामुळे थोडाफार खाली चिटकू शकतो, पण जर तुमचा नॉनस्टिकचा तवा चांगला असेल तर अजिबातच खाली चिकटणार नाही. आता बघा कढईने थोडंसं तेल लावून घेऊया. आता तेलाऐवजी तुम्ही तुपाचा वापर केला किंवा मग बटरचा वापर केला तरी चालेल. फक्त 1 मिनिटसाठी आता मी इथे झाकून ठेवलेलं आहे. बाजरीचं पीठ असल्यामुळे जास्तसुद्धा वेळ लागणार नाही याला शिजायला. एक डोसा शिजण्यासाठी 2 ते 2.5 मिनिटं तुम्हाला लागू शकतात. तर बघा पहिला डोसा असल्यामुळे थोडंसं चिटकलेलं आहे, पण खालून तुम्ही पाहू शकता किती छान अशी जाळी पडलेली आहे. हे डोसे अगदी पौष्टिकसुद्धा आहे आणि खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागतात. तुम्ही दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा मग टोमॅटो केचप वगैरे जर मुलांना आवडत असेल त्यासोबत सुद्धा इथे तुम्ही ते देऊ शकता. तर बघा अशाच पद्धतीने आता दुसरासुद्धा मी डोसा करून घेणार आहे. अगदी कमी तेल लागणार आहे. तेलाचा वापरसुद्धा या रेसिपीसाठी आपल्याला जास्त लागलेला नाही आहे. जर तुम्हाला हे डोसे जास्त पातळ आवडत नसतील तर तुम्ही जाडसुद्धा करू शकता. फक्त जर जाड डोसे केले की शिजायला थोडा जास्त वेळ लागणार आहे. आता बघा दुसरा देखील डोसा मी तव्यावरती टाकून ठेवला आहे आणि थोडंसं साईडने तेल लावून हा सुद्धा 1 ते 1.5 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया. 1 ते 1.5 मिनिटं झालेला आहे. आता डोसा आपला झालेला आहे. बघा खालच्या साईडने छान खरपूस रंग येतोपर्यंत आपण हा डोसा भाजून घेणार आहोत. अगदी सहज निघला जातो, चिटकत वगैरे तर अजिबातच नाही. फक्त ॲल्युमिनियमचा तवा असेल तर त्यावरती हा डोसा थोडाफार चिटकू शकतो. तर बघा खालच्या साईडने छान असा रंगसुद्धा आलेला आहे आणि अगदी छान अशी जाळीसुद्धा पडलेली आहे. असा नाश्ता जर मुलांना दिला ना डब्यात तर अगदी आवडीने ते 4 ते 5 डोसे अगदी आरामात खातील आणि पोटसुद्धा अगदी आरामात भरलं जातं. तर बघा दोन्ही डोसे तयार करून झाले आहेत. आता जितकं आपण पीठ घेतलं होतं त्यामध्ये एक 6 ते 7 डोसे आरामात होतात. तर इथे पाहू शकता किती छान जाळी पडलेली आहे आणि अगदी मऊसूतसुद्धा झालेले आहेत. तर आजची ही बाजरीच्या पिठाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक, एक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हा एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.